Desi Indian Facts Present, Future and Past by Nitin. मित्रांनो नमस्कार. मी नितीन ज्ञाते आपल्या सर्वांचं देसी इंडियन फॅक्ट्स या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज तिसऱ्या चरणातलं मतदान जे आहे ते पार पडलं आणि ह्या तिसऱ्या चरणातल्या मतदानामध्ये 93 जागांवर मतदान झालं संपूर्ण भारतामध्ये. पण आश्चर्याची गोष्ट अशी की जे मतदान जे झालंय त्याचा जो टक्का आहे तो टक्का मागच्या वेळेसपेक्षा बराच घसरलेला दिसतोय. अर्थात हे जे मतदानाची आकडेवारी आहे ही संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यानचीच आहे. पुढे त्याच्यानंतर ह्या मतदानाच्या टक्केवारीत काही वाढ होईल का हे आपल्याला उद्या किंवा परवाच समजून येईल, ज्यावेळेस इलेक्शन कमिशन अधिकृत आकडे जाहीर करेल. पण सध्या जे आकडे दिसून आलेले आहेत त्याच्यावर निश्चितच हे जाणवत आहे की ही जी टक्केवारी आहे ह्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झालेली आहे. आजच्या ज्या सीट्सवरती मतदान झालं ते ऍक्च्युअली तो 11 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश असं हे मतदान विखुरलेलं होतं. त्यामध्ये आसाममधून 4 सीट होत्या ज्यात 75% मतदान झालं. बिहारमध्ये 5 सीट होत्या तिथे 57% मतदान झालं. छत्तीसगडमध्ये 7 सीट तिथे 67% मतदान झालं. दादर नगर हवेलीला 1 सीट होती तिथे 65% मतदान झाले मित्रांनो. गोव्यामध्ये 74% मतदान झालं. गुजरातमध्ये 57% मतदान झालं जिथे 25 सीट होत्या. तिथली जी आपली एक सीट जी आहे त्या सीटवरती ऑलरेडी बिनविरोध भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार आहे तो निवडून आला आहे. कर्नाटकमध्ये 67% मतदान झालं 14 सीटसाठी. मध्य प्रदेशमध्ये 63% 8 सीटवरती हे मतदान झालं. उत्तर प्रदेशमध्ये 57% 10 सीटसाठी आणि वेस्ट बेंगॉलमध्ये 4 सीटसाठी सगळ्यात जास्ती म्हणजे आसामच्या खालोखाल 74% मतदान झालं. सगळ्यात शेवटी मी येणार आहे ते म्हणजे महाराष्ट्र, ज्यात महाराष्ट्र नेहमीप्रमाणे मतदान टक्केवारीमध्ये भरपूर मागे पडलाय आणि संध्याकाळी 5:30 ते 6 दरम्यान 54% एवढं मतदान झाल्याची नोंद आहे. हे जे आहे हे 11 सीटवरती मतदान झालेलं आहे मित्रांनो. आणि एवढी मोठी यंत्रणा, एवढं सगळं सोशल मीडियावरती, न्यूज चॅनल्सवरती, वर्तमानपत्रामध्ये जाहिराती, प्रत्येक पक्षाचा नेता प्रत्येक उमेदवाराला मतदाराला कळकळीने आवाहन करताना दिसत होता की मतदान करा, हे एवढं महापर्व आहे आणि तुमचं मत याच्यावरती नोंदवा, एक अमूल्य मत द्या. पण एवढं असूनही सुशिक्षित वर्गाने नंतर खेडोपाडी सुद्धा मतदानाकडे पाठ फिरवलेली दिसतेय आणि ह्याच्या मागचं कारण जे आहे ते गुलदस्त्यातच आहे. नेमकं कारण जे आहे ते कळायला वेळच लागेल. तर मित्रांनो, आज आपण जे चर्चा करणार आहोत की हे जे 11 मतदारसंघ आहेत जिथे आज मतदान पार पडलं महाराष्ट्रातलं आणि तिथलं मागच्या वेळेस किती मतदान होतं, मागच्या वेळेस कोणता पक्ष आणि कोणता उमेदवार तिथून निवडून आला होता आणि ह्यावेळेस कोण तिथून उभे आहेत आणि ह्यावेळेस किती मतदान झाले. त्याचबरोबर हा जो कमी मतदानाचा टक्का आहे तो कोणाच्या पारड्यामध्ये जिंकण्याचं जे आहे ते कोणाच्या पारड्यात टाकेल. तर मित्रांनो, आज आपण जे बोलणार आहोत ते मतदानाचा टक्का कमी, विजयाची हमी. आणि आज यावरती आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे बोलण्यासाठी आहेत पुण्याहून शिरीष राखे. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नमस्कार. आणि परळीहून आपल्या बरोबर आहेत तानाजी देशमुख. तानाजी माऊली नमस्कार आणि जय महाराष्ट्र. नमस्कार. जय महाराष्ट्र. तर माऊलींनो, सगळ्यात सुरुवातीला मी येतो आपल्या मराठवाड्यामधले जे मतदारसंघ आहेत. तर मराठवाड्यामध्ये आज धाराशिव, लातूर या 2 मतदारसंघामध्ये आज मतदान झालं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे जो 5:30 ते 6 पर्यंतचा जो मतदानाचा टक्का होता तर दोन्ही मतदारसंघामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 10% कमी मतदान झालं, एवढी तफावत आढळून आली. धाराशिवमध्ये मागच्या वेळेस 67% मतदान नोंदवलं गेलं होतं. यावेळेस ते 57% मतदान नोंदवलं गेलेलं आहे. मागच्या वर्षी 2019ला ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस तिथून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर निवडून आले होते आणि त्यावेळेस त्यांना 50% मताधिक्य त्यांना त्यावेळेस मिळालं होतं. यावेळेस 2024च्या निवडणुकीतही ओमराजे निंबाळकरच मैदानात आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे आणि त्यांच्यासमोर लढत ज्या देत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतर्फे अर्चना पाटील. तानाजी माऊली, हा जो मतदानाचा टक्का घसरलेला आहे तर धाराशिवमध्ये ह्याचा कौल कुणाकडे जाईल असं तुम्हाला वाटतंय?
नाही, मतदानाचा टक्का घसरल्यानंतर मग म्हणजे एखाद्या वेळेस सत्ताधारी जो आहेत त्यांच्या विरोधात सहसा असतो असं म्हणजे जनमानस आहे. तर म्हणजे काही ठिकाणी म्हणजे आता म्हणजे त्याच्यामध्ये जर आपण वर्गवारी केली, की कुठल्या म्हणजे ह्याच्यामध्ये मतदानाची टक्केवारी घसरली समजा म्हणजे तुमच्या कास्ट वाईज वगैरे. तर बर. हे पाहता की धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये कमी मतदान झाल्याचा फटका बहुतेक सत्ताधारी पक्षातील अर्चना पाटील यांना बसल असं मला वाटतं. पण माऊली कसं आहे माहितीये का, आतापर्यंत जो ट्रेंड बघण्यात आलेला आहे, अर्थात त्या ट्रेंड बाबतीत बोलण्यात खरंच काही अर्थ राहिलेला नाहीये. पण आतापर्यंत 2014च्या आधीपर्यंत जो ट्रेंड होता किंवा आधीची जी धारणा होती ती अशी होती, की ज्या वेळेस मतदानाचा टक्का घसरतो त्या वेळेस ते जे आहे ते सत्ताधारी पक्षाच्या फेवरमध्ये असतं. मी शिरीष माऊलींकडे येतो. शिरीष माऊली, तुम्हाला काय वाटतं? नाही, नाही. माझं मत स्पष्ट आहे यामध्ये. ज्यावेळेस मतदानाचा टक्का घसरतो, त्यावेळेस जो सत्ताधारी पक्ष असतो, त्याच्यासाठी हे फेव्हरेबल वातावरण असतं. ज्यावेळेस मतदानाचा टक्का वाढतो, म्हणजे त्याला विरोध असतो आणि त्यामुळेच मतदानाचा टक्का वाढतो, असं माझं स्पष्ट मत आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही हे म्हणताय, की ज्यावेळेस मतदाराच्या मनामध्ये जास्ती रोष असतो आणि तो रोष जो आहे तो दर्शवण्यासाठी जास्तीत जास्त मतदार बाहेर पडतो आणि तो त्याचा रोष जो आहे तो मतपेटीतून दर्शवतो, जो की सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असतो. बरोबर, अगदी बरोबर. तेच मला म्हणायचं. अच्छा, म्हणजे ह्याचीच जर आपण ओढली तर ऑन द कॉन्ट्ररी, जर का त्याच्या मनामध्ये जास्ती उत्साह नसेल, जास्ती रोष नसेल, तर तो एकतर घरी बसणं पसंत करतो, की बाबा जे चाललंय ते ठीक आहे आणि मी कशाला जाऊ आणि इट्स ओके. बरोबर? हो, तसंही होऊ शकतं. तसंही होऊ शकतं. आणि उन्हाचाही विषय असतो. ऊनही आणि सकाळच्या सत्रात थोडं मतदान चांगलं होतं, दुपारी होत नाही. आणि बरं. तुम्ही जसं म्हणालात, तोही फॅक्टर असतो. परंतु काय आहे, जर एखाद्या जो सत्ताधारी असतो, बद्दल जर प्रचंड असंतोष असेल, तर लोक ऊन, पाऊस, वारा याची तमा न बाळगता सामान्य एक बाळगा. कॉल आलता हो, मध्ये डिस्टर्ब झाला. त्याच्या विरुद्ध मतदानाला येतात. ही वास्तविकता मी बघितलेली आहे. आणि ज्या बरोबर. वेळेस मतदान टक्का वाढलेला आहे, त्यावेळेस बरोबर. एस्टॅब्लिश हा पराभूत झालेला आहे. बरोबर, बरोबर. म्हणजे ज्यावेळेस मतदानाचा टक्का वाढलेला आहे, त्या वेळेस हा जो सत्ताधारी पक्ष आहे, त्याला त्याचा फटका बसलेला आहे. हो. बरोबर, बरं. तानाजी माऊली, लातूर जे आहे, लातूर, तिथून मागच्या वेळेस सुधाकर श्रंगारे हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तानाजी माऊली गेलेत. आपण तोपर्यंत शिरीष माऊलींशीच बोलूया. तर शिरीष माऊली, मागच्या वेळेस सुधाकर श्रंगारे हेच रिंगणात होते आणि 56% पर्यंत एवढं मताधिक्य घेऊन त्यांचा विजय झाला होता भारतीय जनता पार्टीतर्फे. आता ह्यावेळेस असं झालेलं आहे, की ह्यावेळेस परत तेच उभे आहेत उमेदवार म्हणून आणि ते भारतीय जनता पार्टीतर्फे परत उभे आहेत. पण मागच्या वेळेस झालेलं 65% मतदान आणि यावेळेस झालेलं 55% मतदान, तर ह्याच्यामध्ये मग आता कौल कुणाकडे जाईल याची शक्यता तुम्हाला वाटते? कारण की यावेळेस त्यांच्या समोर जे आहेत ते 2 तगडे उमेदवार उभे आहेत. शिवाजीराव काळगे साहेब आहेत काँग्रेसकडून आणि नरसिंह उदगीरकर साहेब जे ते वंचित बहुजन आघाडीतर्फे आहेत. अशा वेळेस कौल कुणाकडे? नाही, कौल म्हणजे मी जसं सांगितलं, की सत्ताधाऱ्यांना विरोध नाहीये, पर्सेंटेज कमी झालंय, म्हणजे जो एक्झिस्टिंग खासदार आहे, विद्यमान खासदार आहे, त्याला काहीही धोका नाही. नंबर 1. नंबर 2, जो मी ग्राउंड रिपोर्ट बघितला, मागवला, ऐकला, त्याच्यानुसार सुधाकर श्रंगारेंना बऱ्यापैकी जे काळगींची पण वोटिंग असते, म्हणजे लिंगायत समाजांची वोटिंग पण शिवाजी काळगेंना बऱ्यापैकी मिळालेली आहे. हाही एक ग्राउंड रिपोर्ट आहे त्यांच्याबद्दल. तर त्यामुळे 2 बाजू आहेत तिथे, की घसरलेला टक्का हा नेहमीच सत्ताधारी आमदार किंवा खासदार जो कोणी असेल त्याच्या फेव्हरेबलच असतो. ऑन टॉप ऑफ इट त्यांना लिंगायत समाजाची पण बऱ्यापैकी मतदान झालेलंही आहे. श्रंगारे साहेबांना. हो, हो.
बापरे, म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे ही. हो, ही आश्चर्याची गोष्ट आहे, कारण डॉक्टर शिवाजी काळगे हे स्वतः लिंगायत जंगम समाजाचे आहेत. हो. तसं असता मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, की अर्चना पाटील चाकूरकर आहेत, बसवराज पाटील मुरुमकर आहेत. हे हो. लिंगायत समाजाचे कॅन्डिडेट हे ऑलरेडी भाजपमध्ये आहेत. तर त्यामुळे बरं. लिंगायत समाजाचे मतदान हे बऱ्यापैकी झालंय यांना, शंगारेंना. बरं. तानाजी माऊली काय म्हणताय लातूरच्या बाबतीत? नाही. आता काय माहिती का, की उलट लिंगायत समाजाचं मतदान जे काही डॉक्टर काळगेंना झालंय हे म्हणजे बेनिफिटच आहे. आणि त्यांना जे मतदान झालंय हे जास्त मराठा समाजाचं मतदान झालंय काळगेंना. अच्छा, म्हणजे आणि जरांगे साहेबांचा इफेक्ट. जरांगे इफेक्ट म्हणा किंवा अमित देशमुखांचं ऍडमिनिस्ट्रेशन असेल म्हणा हो. आणि धीरज देशमुख यांचं असेल आणि किंवा त्यांचं जे असणार तिथलं. आणि विशेष म्हणजे मागच्या लोकसभेला अमित देशमुख यांनी तेवढं लक्ष दिलं नव्हतं माझ्या मतानं. हा, थोडे त्याचं उदासीन होते मागच्या वेळेस ते. मागच्या वेळेस त्यांचं लक्ष नव्हतं आणि यावेळेस. आणि काय झालं की अशोक चव्हाणांच्या म्हणजे जाण्यामुळं आता त्यांना म्हणजे फ्री हँड झालाय काँग्रेसमध्ये, म्हणजे अमित हो, हो. देशमुख यांना. हा, म्हणजे त्याच्यामुळं लातूरमधल्या अशोक चव्हाणांचं, सॉरी, नांदेडमधल्या अशोक चव्हाण साहेबांचं भारतीय जनता पार्टीत जाणं जे ते इकडे देशमुखांच्या पथ्यावर पडले. पट्ट्यावर पडलं आणि मग त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आता शिरीष माऊली म्हणत असतील तरी मी परवाच लातूरचे जवळपास एक 10-15 जण होते आणि विशेष करून मराठा होते सर्व. तर त्यांचं सगळ्यांचं मत आहे की आम्ही पंजा चलविणार आहेत सगळे. आणि डॉक्टर जे आहेत विशेष म्हणजे लातूरमध्ये आपल्या मराठवाड्यामधले सगळ्यात नामांकित डॉक्टर्स आहेत. सगळ्याच म्हणजे तुमच्या सगळ्याच ह्याच्यामधले एक्सपर्ट आहेत. त्यांनी स्वतःहून डॉक्टर काळगेंसाठी निवडणूक हाती घेतली आहेत आणि सगळे डॉक्टरांनी ती निवडणूक लातूर जिल्ह्यातली. आणि डॉक्टरांचा संपर्क तुम्हाला तर माहिती आहे की सर्वात जास्त म्हणजे जन लोकांशी असतो, त्यांच्याशी काम असतात सगळ्याच तऱ्हेचे डॉक्टर्सचे. तर त्यांनी स्वतःचा अमूल्य वेळ आणि सगळ्याच गोष्टी डॉक्टर काळगेंसाठी समर्पित केलेल्या आहेत. त्याच्यामुळं मला नाही वाटत की म्हणजे यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लातूरमध्ये विजयी होईल. डॉक्टर काळगेच चांगल्या मताने निवडून येतील. आणि तुम्ही जे आता मतदानाच्या टक्केवारीवर काय असतं की म्हणजे जर एखादा समजा लोकांना म्हणजे रोष असल्यामुळं मतदान जास्त करल आणि जर करणार नाही. आता ह्या दोन्ही बाजूच्या गोष्टी आहेत की तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही त्या बघताल तर त्या पद्धतीनं त्या खऱ्या वाटतील की बाबा जनतेचा रोष असेल तर मतदानाचा टक्का वाढेल, किंवा असं होईल की बाबा लोकांना तेवढा इंटरेस्ट नसल्यामुळे लोकांची टक्केवारी घसरली. अशा दोन्ही बाजूनं म्हणजे मतदानाचा टक्केवारीचा आपण जसा अर्थ घेऊ त्या पद्धतीनं घेता येईल समजा. त्याच्यामुळं निश्चितच ते सत्ताधारी पार्टीच्या फेवर आहे का विरोधी पार्टीच्या फेवर आहे हे प्रत्यक्षामध्ये ज्यावेळेस तुमचं मतमोजणी आणि हे होईल त्यावेळेसच कळल. पण प्रेडिक्शन करायला दोन्ही बाजूने करता येते. बर. आता आपण बोलणार आहोत एक अतिशय हॉट सीट जी या तिसऱ्या चरणामध्ये होती आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं, अशी ती बारामती. पवार कुटुंबाचा गड असलेली बारामती. आणि मागच्या 2019च्या इलेक्शनमध्ये 62% एवढं मतदान बारामतीमध्ये झालं होतं. आणि तिथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांना विजय मिळाला होता. त्यावेळेस त्यांनी कांचन कुल यांचा पराभव केला होता. आता राष्ट्रवादीमध्ये 2 पाड झालेली आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने इथून राष्ट्रवादीचे शरद पवार गटातर्फे परत सुप्रिया सुळे यांनाच उमेदवारी देण्यात आलेली होती. मात्र ही जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांना सुटल्यामुळे तिथून सुनेत्रा पवार वहिनी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मागच्या वेळेस 62% मतदान झालेलं बारामती यावेळेस मात्र 50% पर्यंत सुद्धा पोहोचू शकले नाही, 5:30 ते 6 वाजेच्या पर्यंत. आणि केवळ 48%. मी मित्रांनो तुम्हाला सांगतो की हे जे 11 मतदारसंघ महाराष्ट्रातले आहेत त्यातील सर्वात कमी मतदानाचा टक्का जो नोंदवला गेला तो बारामतीमध्ये नोंदवला गेला.
बारामतीच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की तिथला जेवढा जनसमुदाय आहे, जेवढा मतदार आहे, तो तेवढ्याच निष्ठेने आणि खंबीर आणि भक्कमपणे शरद पवारांच्या पाठीमागे उभा आहे, तेवढ्याच निष्ठेने आणि खंबीरपणे तो अजितदादांच्या पाठीमागे उभा आहे. तर नेमकं असं काय झालं की त्यांच्यामध्ये कन्फ्युजन झालं का, की उन्हाचा फॅक्टर ठरला, की लोकांमध्ये उदासीनता होती? शिरीष माऊली, तुम्हाला काय वाटतंय ह्या बारामतीच्या एवढ्या घसरलेल्या टक्क्याबद्दल? तसं नाही, शिरीष माऊली. म्हणजे उन्हाचा फॅक्टर आहे. शहरी मतदार संघ खडकवासला आहे, तोही बारामतीला अटॅच्ड आहे. आणि तुम्ही जर पर्सेंटेज ऑफ वोट बघितले तर खडकवासला जो भाजपचा बालेकिल्ला आहे तिथेच मतदान कमी झालंय. म्हणजे लोक सोसायटीतून घरातून बाहेर पडले नाही आणि सुट्टी असल्यामुळे फिरायला जाणं त्यांनी पसंत केलंय, असं एकंदरीत दिसतंय. जे खडकवासल्याचं प्रमाण बारामतीच्या ओव्हरऑल पर्सेंटेज पेक्षाही कमी आहे. तर तो एक फॅक्टर आहे. परंतु म्हणजे तुमचा तो घसरलेल्या मतदानाचं फायदा कोणाला होईल हा प्रश्न आहे तुमचा, का मतदान का घसरलं? नाही, माझा प्रश्न जो आहे तो मूळ प्रश्न तोच आहे की हा जो घसरल्याचा फायदा कोणाला. पण म्हणजे त्याच्यामध्ये मी हे एक ऍड करत होतो हा मुद्दा, की लोकांमध्ये जे आहे ते कन्फ्युजन राहिलं का, की बाबा कोणाच्या मागे उभं राहावं? लोकांमध्ये कन्फ्युजनचा पण विषय आहे. म्हणजे कसं झालंय की आता हे पक्षांमधली फूट, कोणालाही मतदान द्या, आज यांना मतदान दिल्यावर तो पक्ष कुठल्या पक्षाला जॉईन होईल, म्हणजे ही संभ्रमावस्था लोकांमध्ये दिसलेली आहे. आणि लोकांची उदासीनता पण त्या बाबतीत जास्त निदर्शनास आली, की नेमकं कोणाला मतदान द्यायचं. आपण एका पक्षाला मतदान दिलं तर तो पक्ष, मी पुरोगामी म्हणून त्या पक्षाला मतदान दिलं, तर तो पक्ष पुन्हा मग राईट विंगरकडे जॉईन झाला तर काय होणार? म्हणजे उदासीनता, जे पक्षांतर जे घडलेत किंवा पक्षफुटी जी झाली आहे महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे मतदारांमध्ये एक अनुत्साह, उदासीनता तर होतीच. उन्हाचंही कारण होतं आणि शहरी मतदार हे सुट्टीचं कारण. म्हणजे मला त्यामुळे कधी वाटतं की सुशिक्षित मतदारांनी तर मतदान जास्त करायला हवं बाकींपेक्षा. पण ती उदासीनता सुशिक्षित मतदारांमध्येही दिसले आणि त्यांनी सुट्टीला जाणं जास्त पसंत केलं असं मला वाटतं. बरं, म्हणजे सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात ऍक्टिव्ह असलेला जो सुशिक्षित मतदार आहे तो नेमकं ज्यावेळेस मतदान करायचं त्यावेळेस आखडता हात घेतो, हे मात्र चित्र यावेळेस दिसलं. बरं, तानाजी माऊली, तुम्हाला मात्र हे सांगायचं मला की जे डिटेल्स माझ्याकडे होते, शिरीष माऊली आणि तानाजी माऊली, तुम्ही म्हणता की खडकवासलामध्ये मतदान कमी झालं, पण जे डिटेल्स माझ्याकडे आहे ते बारामतीमध्ये त्याहूनही कमी मतदान झालेलं आहे. जे खुद्द बारामती शहर आहे तिथलं मतदान सगळ्यात कमी झालेलं आहे या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये. ओके. आणि दुसरी गोष्ट, तानाजी माऊली, जे तिथले ग्राउंड डिटेल्स जे कळत होते कालपर्यंत, की 2-3 दिवसापूर्वीपर्यंत जे आहे ते वातावरण असं होतं की सुनेत्राताईंचा विजय काहीसा निश्चित आहे असं वाटायला लागलं होतं. पण जो 2 दिवसापूर्वी जी शरद पवार साहेबांची शेवटची जी सभा झाली त्या सभेमध्ये आणि भावनिक मुद्द्याला हात घालून शरद पवार साहेबांनी परत पूर्ण मोर्चा जो आहे तो आपल्याकडे वळवला, असंही चित्र दिसत होतं. असं काहीतरी वातावरण निर्मिती झाली असंही काय ऐकवत आहे. तुम्हाला काय वाटतं हा टक्का जो घुसरलाय त्याचा नेमका फायदा कोणाला? बरोबर आहे. तुम्ही जे म्हणला होतात की म्हणजे मागच्या 2-3 दिवसामध्ये जे बारामतीमध्ये पवार साहेबांनी जे पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि काही भावनिक गोष्टी किंवा म्हणजे काही वस्तुस्थिती सांगितल्या आणि सहसा पूर्वीपासून बारामतीमधील लोकांचा म्हणजे कल असा आहे की लोकसभेला मोठ्या साहेबांना आणि विधानसभेला अजितदादांना, असं त्यांचं जवळपास पूर्ण मनाची मनस्थिती केलेली आहे. पण आता त्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या वेळेस आपण काही लोकांची म्हणजे अटॅचमेंट म्हणा किंवा काही कामानिमित्त अजितदादासोबत असणारे ऋणानुबंध यामुळं एखाद्या त्या लोकांना म्हणजे मतदान करायचं असून सुद्धा त्यांनी निरुत्साह दाखविला असेल कदाचित बारामती प्रॉपर जिथे तुम्ही म्हणजे मतदानाचा टक्के जे घसरलाय आणि तो जे म्हणजे मतदान कमी जे झालंय कदाचित असं आपण म्हणजे गृहीत धरू शकतो किंवा हे मतदान म्हणजे अजितदादांना करायचं होतं, पण पवार साहेबांच्या म्हणजे
तो क्लेम असल्यामुळं आपण ते करू नये अशी सुद्धा काही बारामतीकरांची धारणा झाली असेल. पण बारामतीमध्ये आता सध्याच्या म्हणजे झालेल्या निवडणूक आणि ग्राउंड रिअलिटीमध्ये कितीतरी चांगल्या मतानं आपल्या सुप्रियाताई निवडून येतील आणि खडकवासल्यामध्ये सुद्धा शिरीष माऊली म्हणलात की अर्बन एरिया आहे, तुमचं शहरी मतदारसंघ आहे, भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व वगैरे. तर ते काय होतं की म्हणजे अजितदादांचं आणि शरद पवारांचं अटॅचमेंट असल्यामुळं मिळणारं तिथलं मतदान आणि दोघं वेगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष मिळणारं मतदान, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला ह्या म्हणजे अजून अनाकलनीय आहेत. ते आपल्याला पाहायच्यात. त्याच्यामुळं आजच आपण म्हणजे म्हणू शकत नाहीत की खडकवासल्यामध्ये सुनेत्रा वहिनींसाठी भरपूर मतदान म्हणजे खडकवासल्यांनी भारतीय जनता पार्टी किंवा फेवरेबल मतदान केलं. बरं, जे मतदान सुशिक्षित वर्गांनी केलं नाही त्याबद्दल मात्र माझं स्पष्ट मत आहे आपल्या व्हिडिओच्या मार्फत की मतदान हे करायलाच पाहिजे, हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. आणि यावर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काहीतरी त्याच्यावर असं म्हणजे येणाऱ्या केंद्र सरकारनं काहीतरी ऍक्शन घेण्यासारखं सर्वांना केलं पाहिजे, जेणेकरून मतदानाची टक्केवारी ही मिनिमम 80 ते 90% पर्यंतच जायला पाहिजे, राष्ट्रीय बरोबर. कर्तव्य असतं. आणि यावर काहीतरी म्हणजे व्यापक, जेणेकरून लोकांना उगाचच मतदान आहे आणि सुट्टी आहे आणि पर्यटन करू, ही जी घाणेरडी मानसिकता म्हणावं लागेल, तर या लोकांवर उचक बसायला पाहिजे काहीतरी. बरं, इव्हन आपल्या कालच्या कार्यक्रमामध्ये पण आपण सगळ्यांना कळकळीचं आवाहन केलं होतं की मतदान जे आहे ते चुकू नका. बरोबर. बरोबर. आता माऊली, आपण येऊ कोकणाकडे. या तिसऱ्या चरणामध्ये कोकणामध्ये 2 जागी जे आहे ते मतदान झालं. त्यापैकी एक रायगड आणि दुसरं सिंधुदुर्ग रत्नागिरी. दोन्ही जागी तुल्यबळ लढत होती. दोन्हीकडे अतिशय प्रथितयश आणि मोठे नेते जे आहेत ते निवडणुकीला उभे होते. रायगडमधून अनंत गीते साहेब आणि सुनील तटकरे साहेब हे दोघं निवडणुकीकरता उभे होते. शिवसेना उद्धव ठाकरे गटातर्फे अनंत गीते साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्यातर्फे सुनील तटकरे साहेब. 2019 मध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली होती त्यावेळेस सुनील तटकरे साहेबांनी कमी मार्जिनने का होईना पण तिथून गीते साहेबांना पराभूत केलेलं होतं आणि ही जागा जे ते राष्ट्रवादीकडे राखण्यात त्यांना यश मिळालं होतं. 65% एवढं मतदान ज्यावेळेस मागच्या वेळेस झालं होतं, तिथे तब्बल 12% एवढं मतदान घसरून सध्या ते 50% वरती पोहोचलेलं आहे. रायगडमधून काय हवं आहे तानाजी माऊली आणि शिरीष माऊली, काय हवं आहे आणि तुम्हाला काय वाटतं रायगडमध्ये? भले मतदान कमी झालं असेल किंवा जास्त झालं असेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट रायगडची हवा काय म्हणते? रायगडची हवा आता मला असं वाटतं की थोडं एज रायगडमध्ये म्हणजे सुनील तटकरेंपेक्षाही आनंद गीतेला एज असेल असं अशी माझी धारणा आहे अजूनही. जरीही सुनील तटकरे मागच्या वेळेस कमी मार्जिननी मोदी लाटेत जरी निवडून आले, परंतु अनंत गीते हे माजी मंत्री, एक एक्सपिरियन्स्ड खासदार आणि चांगलं नेतृत्व, चांगलं व्यक्तिमत्व हे त्यांचं जमेची बाजू आहे. तर त्यामुळे माझी अशी धारणा आहे की एज आनंद गीतेंना असेल रायगडमध्ये. आणि दुसरं एक महत्त्वाचं तुम्हाला हे सांगायचं, मला दोघा माऊलीने हे सांगायचं की कोकणामध्ये कोकणचा जो माणूस आहे ना, त्याच्या मनामध्ये ही जी फूट पडलेली आहे शिवसेनेमध्ये, त्याच्या बाबतीत ना त्यांच्या मनामध्ये एक फार मोठा धक्का त्यांना बसलेला आहे आणि त्यामुळे ते एक संघपणे उद्धव ठाकरे साहेबांच्या पाठीमागे उभे आहेत असं एक चित्र साधारण जाणवत होतं. म्हणजे ज्या वेळेस तिथल्या स्थानिक मतदारांशी ज्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस हेच निदर्शनास येत होतं की त्यांना हा फार मोठा धक्का बसला आणि एक चीड त्यांना आलेली होती ही जी शिवसेनेमध्ये जी फूट पडली त्याची. आणि जी फूट पडली त्यामुळे धडा शिकवण्यासाठी ते जे आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर खंबीरपणे उभे आहेत हे मात्र चित्र दिसत होतं. तानाजी माऊली, काय वाटतं? बरोबर आहे, तुम्ही जे म्हणतात ते की शिवसेनेतल्या फुटीमुळे बरेचसे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत हे उद्धव साहेबांसोबतच आहेत आणि सगळ्यांनी. आणि पण रायगडमध्ये
शेतकरी कामगार पक्षांचाही बालेकिल्ला आहे. हो. तिथं स्वतःचे जयंत पाटील आहेत. यांनी ती निवडणूक पूर्णपणे अनंत गीतेचे म्हणजे मुख्य प्रचारक म्हणून त्यांनी हातात घेतलेली आहे. बरं. आणि ते पवार साहेबांचे खूप विश्वासू आहेत. आणि पवार साहेबांना हे जे अजितदादा सोबत जे फुटून गेलेले लोक आहेत त्यांच्याबद्दल फारच कटाक्ष आहे. आणि ह्या सगळ्यांचा मग म्हणजे हे प्लस रायगडमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये मुस्लिमांची सुद्धा टक्केवारी आहे. हो, तर ती हे नाकारता येणार नाही. गेल्या वेळेस सुनील तटकरेंना जे पडलं होतं ते सर्व मतदान अनंत गीतेकडे विनासायास आलेलं आहे. त्याच्यामुळं अनंत गीते एकदम परफेक्ट निवडून येणार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. आणि पण तेच सिंधुदुर्ग आणि आपल्या रत्नागिरीमध्ये नारायण राणेनं आजच्या म्हणजे परिस्थितीमध्ये खूप तुल्यबळ लढत दिलेली आहे दिसत आहे. बरं, आपण काही आपण आता त्याच्यावरतीच येणार आहोत. तर सध्या जे आपल्याला रायगडचं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये अनंत गीते यांचं पारडं जड वाटतंय. आता कोकणातला जो दुसरा मतदारसंघ जिथं आज मतदान झालं तो होता सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये यावेळेस नारायण राणे साहेब भारतीय जनता पार्टीतर्फे आणि मागच्या वेळेस जे निवडून आले होते ते विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटातर्फे उभे आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये विनायक राऊत जे आहेत ते निवडून आले होते आणि त्यांनी जवळपास 2.25 लाख मतांनी एवढ्या मोठ्या मताधिक्याने त्यांना हा विजय मिळाला होता. 65% मतदान मागच्या वेळेस झालेलं होतं. मात्र यावेळेस तो मतदानाचा टक्का जवळपास 8% एवढा घसरून 54% स्थिरावलेला आहे. असं चित्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिसत होतं. मात्र मला पर्सनली असं जाणवत होतं की एवढं सगळं असूनही यावेळेस नारायण राणे यांचं पारडं मात्र जड आहे अशी एक कल्पना येत होती. शिरीष माऊली, तुम्हाला काय वाटतंय? पण काही रिपोर्ट ऐकले की रत्नागिरीमध्ये जिथे स्ट्रॉंग होल्ड आहे विनायक राऊतांचा, तर तिथे रत्नागिरीचा फीडबॅक ग्राउंड रिपोर्ट असा आहे की तिथे थोडं राणेला एज मिळालेलं आहे रत्नागिरी. आणि तळकोकण जे सिंधुदुर्ग आपण म्हणून ओळखण्यात येतं तिथे तर राणेचा स्ट्रॉंग होल्ड आहे. त्यांचं दीपक केसरकरांशी युती झालेली आहे. दीपक केसरकरांच्या कार्यकर्त्यांना ती युती मानवलेली नाही किंवा रुजलेली नाहीये. पण तरीही तळकोकण हा त्यांचा स्ट्रॉंग होल्ड असल्यामुळे तिथे काही ना काही प्रमाणात ते प्लस असतील. म्हणजे एकंदरीत चित्र बघता थोड्याफार मार्जिननी नारायण राणेंना थोडा एज आहे असं मला वाटतं. बरोबर. इव्हन कणकवली वगैरे जे आहे तो गडच आहे त्यांचा. आणि तो गड आहे. राज ठाकरेंनी मोठी सभा घेतली त्यांच्यासाठी. राज ठाकरेंचेही कार्यकर्ते आहेत तो तिकडे. इम्पॅक्ट. तो इम्पॅक्ट. एकंदरीत रत्नागिरीमध्ये जो स्ट्रॉंग होल्ड विनायक राऊतांचा आहे तिथेच राणेंनी थोडी मुसंडी मारलेली असल्यामुळे तळकोकण हा त्यांचा स्वतःचा स्ट्रॉंग होल्ड आहे. थोडा एज आहे इकडे. बरं. आणि दुसरं कसं नारायण राणेंचं तळागाळापर्यंत काम आहे. त्यांचे 2 मुलं जे आहेत त्या 2 मुलांच्या मुळे सुद्धा त्यांचा जनसंपर्क आहे. आणि रिक्षा संघटना, तिथल्या लोकल रिक्षा संघटना म्हणा, बाकीच्या गोष्टी म्हणा, तिथपर्यंत त्यांची म्हणजे इन्सर्शन एवढं आहे की तिकडे पारडं जड आहे असं एक जाणवत होतं. तरी एवढं असूनही मागच्या वेळेस मात्र त्यांचा पराभव झालेला होता. बरोबर आहे तानाजी माऊली? बरोबर. नाही बरोबर. तुम्ही म्हणजे ह्यात आपला कोकणातला जो सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जसं शिरीष माऊली प्रत्येक वेळी म्हणजे विधानसभा वाईज हे सांगतात, तर कुडाळ, राजापूर आणि चिपळूण ह्या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये जरी शेखर निकम जरी चिपळूणचे आमदार असतील तर राजन साळवी आणि वैभव नाईक आणि त्या निकमांचं जे मतदान जे आहे ते मी असं गृहीत धरतो की त्यांनी त्यावेळेस म्हणजे पवार साहेबांचं मतदान जास्त असेल असं गृहीत धरून. तर ह्या प्लस म्हणजे कणकवली आणि सावंतवाडी हे राहिलेल्या 2 मतदारसंघामध्ये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय झालंय की सिंधुदुर्ग रत्नागिरी मधली उमेदवारी विनायक राऊतांची डिक्लेअर होऊन म्हणजे जवळपास 1.5 महिना लोटला असेल. आणि त्यांनी पहिलाच ते खूप म्हणजे जनसामान्यांशी संपर्कात असणारे खासदार म्हणून त्यांची परिचय आहे. वारंवार आपण टीव्हीवरील बरेच म्हणजे त्या एरियामधले प्रत्येक वृत्तवाहिनींचे जे रिपोर्ट्स आहेत ते पाहिलेत. आणि महत्वाचं म्हणजे आज किरण सामंत सकाळपासून म्हणजे नॉट रिचेबल होते.
हे काही कारण समजलं नाही त्यांचं की किरण सामंत नॉट रिचेबल का होते. त्यांनी काय केलंय ते रत्नागिरीबद्दल शिरीष माऊली जे म्हणत आहेत की मला नाही वाटत की किरण सामंत म्हणजे यांनी नारायण राणे यांच्या फेवरमध्ये काम केलं असेल, म्हणजे त्यांच्या एकंदरीत ह्या संशयास्पद भूमिकेमुळं. तर या परिस्थितीमध्ये ठीक आहे, लढाई खूप म्हणजे अतिटतीची आहे त्या कोकणामधली, पण समवॉट मार्जिन विनायक राऊतांनाच आहे आणि ते म्हणजे मागच्या वेळेस इतकं मताधिक्य नाही, पण एक लो मार्जिन विजयी होतील असं मला. आता आपण कोकणाबद्दल चर्चा केली, मराठवाड्याबद्दल चर्चा केली. आता पश्चिम महाराष्ट्र आणि इतर महाराष्ट्रातल्या जे जागा आहेत त्या बाबतीत जर बोलायचं झालं तर सगळ्यात पहिला आपण घेऊयात माढा जो मतदारसंघ आहे 2019 मध्ये तिथून रणजित नाईक निंबाळकर साहेब जे आहेत ते 48% एवढे मतं मिळून त्यांचा विजय झाला होता भारतीय जनता पार्टीतर्फे. यावेळेस परत निवडणुकीच्या रिंगणात रणजित नाईक निंबाळकर साहेब आहेतच आणि त्यांच्या समोर जे लढत आहेत ते धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे आणि रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीतर्फे. तर तिरंगी लढत होईल असं चित्र सुरुवातीला तरी दिसत होतं आणि मागच्या वेळेस 67% एवढं मतदान झालेलं असताना ह्यावेळेस जो फार मोठ्या मतदानामधला जो फरक जो दिसतोय तो बारामती नंतर किंवा त्याच्या सुद्धा पेक्षा जास्ती फरक जो दिसतोय तो माढ्यामध्ये दिसतोय. 67% मतदान मागच्या वेळेस झालेलं आणि 50% एवढं मतदान ह्यावेळेस झालेलं आहे. शिरीष माऊली काय म्हणता? तर माझं मत अजूनही तेच कायम आहे. म्हणजे जे आपण मागच्या वेळेस बोललो की मतदान ज्यावेळेस टक्केवारी कमी होते तर त्यावेळेस सत्ताधारी जो असतो त्याच्या सोबतच कौल असतो. सत्ताधारीला जर उलटवायचं असेल तर मतदानाचा टक्का वाढतो. तर त्या परिस्थितीत आपल्याला तर पहिल्यापासून माहिती आहे की ही लढत तुल्यबळ आहे पहिल्यापासून रणजित सिंग नाईक निंबाळकरांची. परंतु ही जी लढत आहे ती शरद पवार वर्सेस फडणवीस अशी झाली होती शेवटी. म्हणजे लेवलला ती लढत गेलेली होती आणि त्या अनुषंगाने प्रत्येकाने त्या पद्धतीने काम केलेलं असावं. परंतु माझं अजूनही मत आहे की ही लढत तर टफच होईल. परंतु लास्ट मोमेंटला आता अभिजित पाटील म्हणून एक आहेत पंढरपूरचे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन किंवा त्यांचा रिसेंटली पक्षप्रवेश झाला. सचिन देशमुख जे समाजाचे माळशिरसचे ते त्यांच्याकडे झाले. आता कसं आहे मला हे आहे की टक्केवारीत घसरण जरी झाली तरी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी माहिती आहे भाजपची, पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, हे प्रमुख, तर ते त्यांची टक्केवारी तर मेंटेन करतात. ओव्हरऑल जरी टक्केवारी घसरली तरी त्यांची टक्केवारी कायम असते. तर त्यामुळे थोडं एज रणजित नाईक निंबाळकरांना आहे असं वाटतं मला. बरं, मी इथं हे सांगू इच्छितो तुम्हाला दोघांनाही की मी जे लोकल युट्यूब चॅनल जे आहेत इंडियातले ते बघत होतो आणि त्याचबरोबर जे आपले न्यूज चॅनल्स आहेत प्रतिदेश न्यूज चॅनल तेही पाहत होतो. तर त्याच्यामध्ये बूथच्या बाहेर जे आहे ते त्यांचे जे अँकर्स आहेत ते ज्यावेळेस लोकांना विचारत होते तर तिथे मॅक्झिमम जे आहेत ते बूथवर काम करणारे जे असतात ते मॅक्झिमम त्यांना भारतीय जनता पार्टीचे दिसत होते आणि ते हे विचारत होते की हे जे तुमचं बूथ आहे इथे आम्हाला भारतीय जनता पार्टीचेच हे कामं करणारे लोक दिसतात, बाकीच्या पक्षाचे कुठे? तर ते म्हणे हे साहेब उन्हामुळे वगैरे, म्हणजे कमिटमेंट जी आहे ना ती भारतीय जनता पार्टीच्या लोकांची दिसून येत होती. तानाजी माऊली तेच तरी टक्केवारी जरी घसरली तरी भाजपचा जो कमिटेड वोटर आहे तो निघायला भाग पाडणं किंवा पन्ना प्रमुख आणि हे जे आपण म्हणतो ना त्यामुळे त्यांच्या टक्केवारीत घसरण होत नाही आणि त्याच कारणामुळे थोडं माडा वाटतंय असं. मागच्या वेळेस जे रणजित सिंग नाईक निंबाळकर जे विजयी झाले त्याचं श्रेय सगळं मोहिते घराण्यांचंच आहे असं माझं मत आहे. आणि त्यांचा जो प्रभाव असणारा एरिया आहे सगळा माळशिरस, अकलूज, सांगोला आणि विशेष म्हणजे आता ते दुसरे जे फलटण मधले जे आहेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा मोहिते पाटलांचंच काम केलं. त्यामुळं म्हणजे त्या मतदारसंघामध्ये
आणि उत्तम जानकरांनी सुद्धा खूप म्हणजे ह्याच्यामध्ये मोहिते पाटलांचंच काम केलं. तर मला नाही वाटत की त्या ठिकाणी काही म्हणजे रामराजे नाईक, निंबाळकर परत रिपीट येतील. तर ते जे आहेत आपले मोहिते पाटीलच हे खूप चांगल्या मतानं तिथं निवडून येतील आणि त्या मतदारसंघामध्ये असणारा जो धनगर मतदार आहे, हम्म, तो भारतीय जनता पार्टीनं बऱ्यापैकी गृहीत धरला होता. पण हम्म, तिथं जे काम करणारे स्थानिक म्हणजे अ, अ, आपला गणपतराव देशमुख यांचे नातू किंवा उत्तम जानकर हम्म. आणि आता परत पवार साहेबांनी एक मास्टर कार्ड खेळलं. त्यांनी त्या ह्याच्या बाबतीत धनगर समाजाचे जे होळकर घराण्याचे जे राजे आहेत, हो हो हो. त्यांनाच त्यांनी म्हणजे बारामतीमध्ये आणि माढ्यामध्ये प्रोजेक्ट केले. तर माऊली धनगर समाजाचं जे एकतर्फी मतदान अँटी मराठा म्हणून भारतीय जनता पार्टीकडे जाईल अशी परिस्थिती प्राथमिक जाणवत होती. तर ती तशी राहिलेली दिसत नाही असं मला वाटतंय आणि त्यामुळेच मोहिते पाटलांचा विजय सुकर झालाय आता. नाही पण तानाजी माऊली, मला थोडं रमेश बारसकर यांच्या बाबतीत बोलायचं आहे. कारण वंचित बहुजन आघाडीच्या तर्फे ते उभे राहिलेले आहेत आणि जसं आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतो की वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जिथे जिथे उभा राहतो तो त्याचा फायदा जो आहे तो प्रत्यक्षपणे जे आहे ते भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला होतो असं चित्र आपल्याला एकंदर दिसत होतं. तर शिरीष माऊली, मग इथे जे आहे ते वोट स्प्लिटिंग होणार नाही का रमेश बारसकरांमुळे? रमेश बारसकर मुळे काय स्प्लिट होईल मला माहित नाही, म्हणजे मला सांगता येणार नाही. परंतु मला हेच वाटतं, जसं तानाजी माऊलींनी सांगितलं की धनगरांची वोट बँक ही महाविकास आघाडीकडे जाईल. पण माझं मत असं आहे की महादेव जानकर यांना हम्म, माढ्यात उमेदवारी डिक्लेअर झाली होती. त्यांची उमेदवारी शिफ्ट करून परभणीला देण्यात आली. त्याचं कारणच हे आहे की म्हाडा आणि बारामती मधला जो कन्सॉलिडेटेड धनगर समाज जेवढा आहे, तेवढी वोटिंग ही एकतर अजित पवार किंवा मग भाजपला फायदेशीर व्हावी. त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय पण यांनी धनगर समाजातले बाकी नेत्यांनाही हाताशी धरलंय. उत्तम जानकरांच्या विरोधी असणारे माळशिरसचे धनगर, बरीचशी अशी धनगर समाज आहे, त्यांचे गाव पातळीवर किंवा गटामधले जे त्यांचे नेते आहेत, तर त्या नेत्यांनी पण भाजपला सपोर्ट केलेला आहे. तर त्यामुळे धनगर समाज पडळकर आहेत, त्यांचंही वास्तव्य, त्यांचं वर्चस्व त्या भागात बऱ्यापैकी आहे. पडळकरांनी पण बारामती विधानसभा लढवलेली आहे. तर धनगर समाजाचं एक गठ्ठा जे मतदान तानाजी माऊली म्हणतात की तिकडे जाईल, तसं नाहीये. जानकर उमेदवारीच परभणीला दिली, याचा अर्थ धनगर बऱ्यापैकी सेक्युअर माडाला केलेला आहे. तर त्यामुळे माझं मत असं आहे की वंचितचा जर तुम्ही फॅक्टर म्हणत होतात, तर वंचितच्या फॅक्टरचा फारसा फरक ह्या निवडणुकीत पडणार नाही. आणि जर झाला, जरी वंचितनी जेवढे मतदान घेतलं तर तेवढा फटकाच धैर्यशील मोहितेंनाच मिळेल. काही निंबाळकरांना याचा काही फटका बसू शकत नाही. शिरीष माऊली, करेक्ट करतो मी तुम्हाला. मी पूर्ण धनगर समाज म्हणलंच नाही. धनगर समाजाचं जे अपेक्षित भारतीय जनता पार्टीला जे फुलटू मतदान होणार होतं, तर ते शरद पवारांनी त्यांच्या कल्पकतेनं ते कमी केलेलं आहे, हे मी नमूद केलेलं आहे. आणि वंचित आघाडीचं नितीन माऊली यावेळेस काय माहिती का, की जी क्रेज होती, तर यावेळेस म्हणजे त्या वंचित आघाडीबद्दल सर्व जनसामान्यामध्ये अशी प्रतिक्रिया आहे की ही म्हणजे आपले फक्त मत विभागणीसाठी उभं टाकणारा म्हणजे पक्ष आहे आणि ह्यांना मतदान देऊन काही विशेष फायदा नाही. आणि काही काही ठिकाणी तर अशी परिस्थिती आहे की मागं आपण एकदा चर्चा केली आपल्या हिंगोली मतदारसंघात वगैरे, की आता इथं आपल्या बीड लोकसभामध्ये सुद्धा, तर म्हणजे तुम्हाला सांगतो की आपल्या गायके म्हणून एक धनगर समाजाचे होते आणि टिप्पी सरांनी त्यांना प्रोजेक्ट करून ओबीसी संघटनेमार्फत त्यांना उमेदवारी दिली. पण ती खैर ती थोडी मॅनेज झाली. पण की असं काही नाही की वंचित आणि ओबीसी संघटनेमुळं महाविकास आघाडीलाच फटका बसेल. तर काही मतदारसंघामधल्या कास्टच्या म्हणजे हे बघितलं, म्हणजे
तर Equation त्याचा ठरलंय. महायुतीला सुद्धा फटका बरेच ठिकाणी बसल असं मला वाटतंय त्या वंचित आघाडीचा. बर. आता येऊयात आपण. आता 2 असे मतदारसंघ आहेत जिथे की आपले छत्रपती महाराजांचे किंवा राजांचे जे वंशज आहेत त्यांचे निवडणुकीमध्ये ते इन्व्हॉल्व होते. त्यातला सगळ्यात पहिला सातारा, जिथून उदयनराजे भोसले आणि हे निवडणुकीच्या रिंगणात होते. 2019 मध्ये तेच निवडून आलेले होते, पण त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांना म्हणजे 52% एवढे मत त्यांना मिळाले होते. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीतर्फे उदयनराजे भोसले हे उभे आहेत आणि त्यांच्या समोर राष्ट्रवादी पवार शरद पवार गटाचे राष्ट्रवादीतर्फे शशिकांत शिंदे साहेब उभे आहेत. 61% मतदान 2019 मध्ये झालेलं होतं आणि ते यावेळेस हा टक्का घसरून 55% आलेला होता. सध्याची परिस्थिती पाहता उदयनराजे भोसले यांचं पारडं जड आहे अशी एक तिथे धारणा होती आणि एक कॉन्फिडन्सही दिसून येत होता. शिरीष माऊली, तुम्हाला काय वाटतं, उदयनराजे की शशिकांत शिंदे? नाही, उदयनराजेंचं ह्यावेळेस थोडं पारडं जड आहे. कारण त्यात असं आहे की मागच्या वेळेस जे श्रीनिवास पाटील त्यांच्या विरुद्ध निवडून आले होते. तर ह्यावेळेस ते निवडणूक लढवतही नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट, उदयनराजेंना मानणारा तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे सातारा मतदारसंघात. तर या सगळ्या गोष्टींवरनं आणि जे राजघराण्याची जी गादीचं जो रिस्पेक्ट आहे उदयनराजेंबद्दल, तो म्हणजे आपण जसं आनंद ठाण्यात आनंद आता मी साताऱ्यात खूप ठिकाणी फिरलो, तर तिथे उदयनराजेंना असं मानणारा म्हणजे महाराजांसारखं मानणारा असा वर्ग आहे. त्यांचे कमिटेड वोटिंग आहे तिथे आणि त्यामुळे म्हणजे त्यांना ते निवडून येतील असं मला वाटतं. बरोबर. तानाजी माऊली, उदयनराजे की शशिकांत शिंदे? माऊली, आता मागच्या वेळेस त्यांनी म्हणजे पोटनिवडणूक म्हणजे एकदा निवडणूक घेऊन राजीनामा दिला. आता पवार साहेबांचा सगळ्यात स्ट्रॉंग होल्ड असणारे जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये म्हणजे सर्वात जास्त त्यांचा सातारा जिल्ह्यावर स्ट्रॉंग होल्ड आहे. म्हणजे पवार साहेबांचं म्हणजे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या विचारानं प्रेरित असणारा जिल्हा. तर मला यावेळेसही आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये काय झालंय की सगळीकडे ह्या मराठा आंदोलनाची धग आहे आणि उदयनराजे बद्दल तेवढं म्हणजे सहानुभूती मला वाटत नाही की मतदारसंघामध्ये आहे. त्यांनी यावेळेस तर खरं तर म्हणजे ही निवडणूक लढवायला नाही पाहिजे होती, कारण 2 वेळा जर राजांचा पराभव झाला तर ती त्यांच्यासाठी थोडी जरा म्हणजे काय म्हणतात त्याला जमेची बाजू राहणार नाही. तर आणि नामुष्कीची गोष्ट राहील. आणि पण शशिकांत शिंदे, आता श्रीनिवास पाटलांचं आणि शशिकांत शिंदेची तुलना, शेवटी श्रीनिवास पाटील हे जे उमेदवार होते हे शरद पवारांचेच उमेदवार होते आणि शशिकांत शिंदे हे सुद्धा शरद पवारांचेच उमेदवार आहेत. त्यामुळं म्हणजे श्रीनिवास पाटील स्ट्रॉंग आणि शशिकांत शिंदे वीक असं मला काही वाटत नाही त्यामध्ये. तर ओव्हरऑल म्हणजे पवार साहेबांच्या विचारानं प्रेरित असणारा जिल्हा असल्यामुळं यावेळेस सुद्धा उदयनराजेंना म्हणजे पराभवाची धूळ चारल्या जाईल असं वाटतंय. बर. आपण वळूयात सांगलीकडे. सांगली भारतीय जनता पार्टीचा गड. मागच्या वेळेस संजय काका पाटील सांगलीतून निवडून आलेले होते. त्यावेळेस परत संजय काका पाटील उभे आहेत भारतीय जनता पार्टीतर्फे, महायुतीतर्फे. आणि ह्यावेळेस त्यांच्या समोर उभे आहेत चंद्रहार पाटील उद्धव ठाकरे गटातर्फे. भरपूर स्थित्यंतर झाली. सांगली जे आहे त्या म्हणजे त्याच्या वेळेस ज्यावेळेस तिथला उमेदवार ज्यावेळेस डिक्लेअर झाला त्यावेळेस तिथे प्रचंड रस्सीखेच, प्रचंड वाद, खूप काही घडलं. म्हणजे अंतर्गत नाराजीच्या चर्चा, एकमेकांमध्ये धुसफूस, हे सगळं जे आहे ते अगदी दिसून येत होतं. आणि ह्यामुळे ह्याचा काही वाईट परिणाम या पक्षांच्या एकीवरती होतो का, इथपर्यंत चित्र निर्माण झालं होतं. पण शेवटी चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरे गटातर्फे आणि इकडनं संजय काका पाटील. 66% 2019 मधलं मतदान आणि 53% यावेळेसचं मतदान. पारडं संजय काकांचं जड
की जे काही बंडखोरी वगैरे झाली त्यामुळे चंद्रहार पाटलांना प्रॉब्लेम? शिरीष माऊली. चंद्रहार पाटलांचं म्हणजे मला हे सांगावं लागेल की संजय काका पाटील हे नेहमीच मल्टीपोलर फाईट्स मध्ये जिंकून येणारे बीजेपीचे उमेदवार आहेत. म्हणजे तुम्ही याच्या आधीचे जरी उदाहरण बघितलं तर ते मल्टीपोलर फाईट मध्येच निवडून येतात. तर आताही विशाल पाटील आहेत आणि चंद्र पाटील आहेत त्यांच्या विरुद्ध. तर या दोन्हीच्या याच्यात संजय पाटील संजय काका पाटील हे अलगद निघून विजयी होतील याबद्दल माझ्या मनात थोडीही आणि तिळमात्रही शंका नाहीये. म्हणजे ते त्यांचा विजय खूपच सोपा आणि सहज आहे. शुअर सीट आहे असं माझं म्हणणं आहे. बघा तानाजी माऊली, जर अनालाइज केलं ना तर विशाल पाटलांची जी बंडखोरी आहे ती म्हणजे आपल्याला हे माहिती नाही की ही रोखता आली असती की काय झालं असतं, पण त्यावेळेस जे काही मिसकम्युनिकेशन किंवा मिसअंडरस्टँडिंग झालं होतं म्हणजे चंद्रहार पाटलांची उमेदवारी आधीच डिक्लेअर झाली आणि मग काँग्रेसने त्यांना विश्वासात न घेता ही उमेदवारी डिक्लेअर केली म्हणून सांगितलं. राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी पण ह्याच गोष्टीला दुजोरा दिला की जर काही सगळ्यांना संगनमताने आणि विश्वासात घेऊन जर झालं असतं तर बरं झालं असतं, असा एक सावध पवित्रा शरद पवार साहेबांनी त्यावेळेस घेतला होता. आणि मग ह्या गोष्टी ज्या ह्याचा म्हणजे उद्रेक होता होता वाचला असं जरी म्हणलं तरी काँग्रेसने मात्र स्वतःचा हात आखडता घेतला होता. आणि विशाल पाटील ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस संजय राऊत यांनी, प्रवक्ते जे संजय राऊत उद्धव ठाकरे गटाचे आहेत, त्यांनी स्वतः हे पण सांगितलं होतं की काँग्रेसचं हे कर्तव्य आहे की त्यांनी विशाल पाटील यांना हे बंडखोरी करण्यापासून रोखावं. पण तसं काही घडलं नाही आणि ते उभे राहिले. तर ह्याचा फटका म्हणजे माझं एक अनालिसिस असं आहे की ह्या ज्या 11 मध्ये सगळ्यात सोपी सीट ऍट दिस मोमेंट जी वाटते महायुतीसाठी ती सांगली वाटते. तुम्हाला काय म्हणायचं? नाही माऊली, बरोबर आहे तुमचं. सध्याच्या म्हणजे थेरॉटिकल आणि म्हणजे मत विभागणीमुळे तुम्ही समजा हा अंदाज व्यक्त करत असाल तर तो स्वाभाविक आहे. आणि पण तशी वस्तुस्थिती नाहीये. सांगली जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच म्हणजे राजाराम बापू पाटील वर्सेस वसंतदादा पाटील असा संघर्ष आहे. आणि ह्या संघर्षाची किनार ह्या सर्व म्हणजे या गोष्टीला आहे. जरी पवार साहेब जर म्हणत असतील की चंद्रहार पाटलाची उमेदवारी उद्धव साहेबांनी परस्पर डिक्लेअर वगैरे केली, तर ती पूर्णपणे तासगाव मधल्या म्हणजे आर आबा पाटलांचे वंशज आणि जयंत पाटलांच्या कृपेमुळेच त्यांची उमेदवारी तिथं टिकून आहे. आणि किंवा त्यांच्याच म्हणजे मूकसंमतीमुळं, आता ते काही त्यांना एक्सपोज करता येत नसतील कदाचित जयंत पाटलांना, पण जे चंद्रहार पाटील जे आहेत हे जयंत पाटलाचेच उमेदवार आहेत उद्धव ठाकरेपेक्षा, फक्त जरी मशालीवर चिन्हावर लढत असले तरी. पण मला एक समजा महाविकास आघाडीचा एक समजा मी थोडाफार म्हणजे हितचिंतक किंवा सहानुभूती असलेला माणूस असल्यामुळं तर मला या गोष्टी थोड्या टाळता आल्या असत्या त्यांना. आज जी उत्तर मुंबईमध्ये म्हणजे ज्यांना काँग्रेसला उमेदवारी नव्हती किंवा त्यांनी एकदम अतिशय सामान्य माणसाला उमेदवारी, कोण भूषण पाटील म्हणून उमेदवार आहे, तर तिथं म्हणजे शिवसेनेकडं घोसाळकरांच्या रूपाने, तेजस्विनी घोसाळकरांच्या रूपाने स्ट्रॉंग कॅन्डिडेट होता. आणि सांगलीमध्ये फक्त काँग्रेसच्या म्हणजे त्या विशाल पाटलाला किंवा चंद्रहार पाटलाला थोडं म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये काहीतरी करून त्यांनी यांचं थोडं जरा एकोपा केला असतं तर अजून महाविकास आघाडीसाठी जमेची बाजू झाली असती किंवा फायदा झाला असता. पण तरीही सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये आता संजय काका पाटलाबद्दल तुम्ही जे एकदम म्हणजे बिनधास्तपणे म्हणत आहात की समजा त्यांना या दोहीचा वगैरे फायदा होईल, तर मला काही तशी परिस्थिती वाटत नाहीये. तर चंद्रहार पाटील एक खेळाडू किंवा काय म्हणते त्याला डबल महाराष्ट्र केसरी, एक शेतकऱ्यांचा मुलगा, ही बाजू जर पाहता की त्यांनाही भरपूर लोक मतदान करतील आणि जयंत पाटलांचा असणार तिथं म्हणजे त्यांना सपोर्ट या गोष्टीमुळे. आणि याआधी 2 वेळा वसंतदादा घराण्यांनी मागची 2 लोकसभा निवडणूक लढविली होती, त्या प्रतीक पाटलांनी आणि या विशाल पाटलांनी सुद्धा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून. त्यावेळेस त्यांचे जे म्हणजे अचिव्हमेंट आहे मतदानातली, तर ही काही फार त्या मोठी नाहीये.
आता ठीक आहे, ते मोठ्या राजकीय घराण्याचे वारसदार आहेत, वसंतदादाचे नातू आहेत, म्हणून त्यांना थोडं म्हणजे मीडिया ट्रायल किंवा ह्या गोष्टी आपण जर पाहत असतो, तर ग्राउंड रियालिटी मात्र तशी नाही, असं माझं मत. तर मित्रांनो, हे होतं आजच्या तिसऱ्या चरणामध्ये जे महाराष्ट्रामध्ये झालेलं जे मतदान आहे, त्यातल्या 9 मतदारसंघांचा आम्ही घेतलेला आढावा. आणि ह्या आढाव्यावरून हे दिसतंय की जो टक्का जो मतदानाचा कमी झालेला आहे, त्या मतदानाच्या टक्क्यावरून सध्या तरी आपल्याला हा अंदाज बांधणं कठीण आहे की ह्याचा फायदा नेमका कोणाला आणि ह्यानी विजय कोणाला मिळणार आहे आणि ह्याचा फटका कोणाला बसणार आहे. आता ह्यातले 2 मतदारसंघ जे उरलेले आहेत, त्यापैकी एक आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिथून मागच्या वेळेस शिवसेनेचे संजय मंडलिक हे निवडून आले होते. त्यावेळेस जवळपास 20% मताधिक्याने त्यांना विजय मिळालेला होता. आणि यावेळेस तेच संजय मंडलिक जे आहेत ते शिवसेनेतर्फे उभे आहेत आणि त्यांच्या विरुद्ध काँग्रेसतर्फे छत्रपती शाहूराजे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. 71% एवढं मतदान 2019 मध्ये झालेलं असताना यावेळेस त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये जवळपास 7% एवढा तफावत आढळून आलेली आहे आणि 64% हे मतदान स्थिरावल्याचं चित्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंत दिसत होतं. छत्रपती शाहूराजे यांचं यावेळेस पारडं जड वाटतंय का, अशी कंडिशन आहे. त्याचबरोबर जी ही शिवसेनेमध्ये पडलेली फूट आहे, त्या फुटीमुळे एकंदर नाराज झालेला मतदार वर्ग आणि मुस्लिम समाज जो आहे त्याचा सध्या वाढलेला जो ओढा काँग्रेसकडे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो छत्रपती शाहूराजे यांना फायदा होईल असं चित्र दिसतंय. शिरीष माऊली, हे जे चित्र दिसतंय हे चित्र प्रत्यक्षात उतरलं असं वाटतंय का? मला असं वाटतंय की मतदानाचा टक्का कमी हो किंवा जास्त हो, मंडलिकांचं काम खूप चांगलं कोल्हापुरात आहे. तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस सदाशिवराव मंडलिक म्हणजे संजय मंडलिकांचे वडील हे राष्ट्रवादीचे पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते किंवा काय सदस्य होते. तर त्यांना राष्ट्रवादीने तिकीट नाकारलं त्या मागे. आता मला आठवत नाही त्या इयरला ते कंटेस्ट करत होते, पण त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून तिथे ते जिंकून आले होते राष्ट्रवादीच्या अगेन्स्ट मध्ये. तर त्यामुळे मला हे मंडलिकांचं काम, त्यांचं नाव एवढं प्रचंड आहे कोल्हापुरात, तर त्यांच्या विरुद्ध कुठलेही कॅन्डिडेट असेल, मतदारांची टक्केवारी कमी होऊ द्या, काही असू द्या, संजय मंडलिक हे फिक्स खासदार आहेत कोल्हापुरात. बर, छत्रपती शाहूराजांना ह्या गोष्टीचा फायदा? अहो, सर्वात महाराष्ट्रामध्ये शुअर सीट म्हणजे सगळ्याच, मीच म्हणत नाहीये, जवळपास सर्वच सर्वेंनी छत्रपती शाहू महाराजांची केलेली आहे. आणि विशेष म्हणजे वंचित आघाडीनं उमेदवार दिलेला नाही. आणि शिरीष माऊली, तुम्हाला करेक्ट करतो की प्रत्येक वेळी संजय मंडलिकांना त्यावेळेस त्यांनी महाडिकांच्या विरुद्ध म्हणजे लढाई दिली. मागच्या वेळेस धनंजय महाडिकच्या वेळेस तिथं असणारे जे बंटी पाटील म्हणून आहेत, सतेज पाटील उर्फ बंटी पाटील, ह्यांचं जे काम आहे, आता सुद्धा जी गोकुळची निवडणूक झाली, त्या गोकुळच्या निवडणुकीमध्ये मंडलिक कुठे रोलमध्ये नव्हते. त्यावेळेस हसन मुश्रीफ आणि बंटी पाटील यांच्या दोन्हीच्या युतीनं ते गोकुळ म्हणजे जे दूध संघ आहे त्याच्यावर त्यांनी ताबा मिळवला. तर जे काही आतापर्यंत संजय मंडलिकला जे मिळालं ते फक्त बंटी पाटलाच्या सहकार्यामुळे मिळालं. आणि बंटी पाटील आणि धनंजय महाडिक यांचं तिथं शीतयुद्ध आहे. त्याचा फायदा बंटी पाटलांनी मंडलिकांच्या पारड्यात मतदान टाकलं. तर आता ती परिस्थिती नाहीये, कारण बंटी पाटील आता एक तर काँग्रेसचे निष्ठावान, विलासराव गटाचे खास म्हणजे विलासराव देशमुखांचे खास समर्थक, आणि त्यांच्यामुळंच ती निवडणूक म्हणजे काँग्रेससाठी छत्रपती शाहूंना उमेदवारी दिली. आणि जी सर्वस्वी जबाबदारी ती बंटी पाटलाची आहे त्यांना निवडून आणण्याची. आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून येणारी जी सीट कोणती असेल तर छत्रपती शाहू महाराजांची असेल, असं माझं प्रामाणिकपणे मत आहे. शिरीष माऊली, तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं? नाही, मला हे सांगायचंय की आता मंडलिकांचं, तुम्ही सदाशिवराव मंडलिकांचं काम बघितलंय, ते अपक्ष राष्ट्रवादी शरद पवारांच्या विरुद्ध जाऊन निवडून आलेले आहेत. आता मंडलिक हे महाडिकांना हरवून आलेत
आता महाडिक आहेत भाजपमध्ये, मंडलिक आहेत शिंदे सेनेमध्ये, हसन मुश्रीफ आहेत अजित पवार फॅक्शन मध्ये. हे त्रिकूट एवढं स्ट्रॉंग आहे, यांच्या पुढे मला नाही वाटत कुठलं काही म्हणजे कोणाचा काही निभाव लागू शकेल असं माझं म्हणणं आहे. म्हणजे हे त्रिकूट इतकं प्रचंड स्ट्रॉंग आहे. आणि त्याच अनुषंगाने आता हे विद्यमान आधीचे आमदार यांना महाराजांच्या गादीचा मान तर सगळेच लोक करतात, आपणही करतो. पण राजकारणाचा अनुभव किंवा राजकारणात निवडणूक लढवायचा अनुभव ह्या ज्या गोष्टीचा जर तर त्या गोष्टीमुळे आपण हे सांगत असताना, हे समीक्षण करत असताना महाराजांच्या गादीबद्दल आपल्याला काहीच बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट तर सगळ्यांनाच आहे. पण ज्यावेळी हे इलेक्शन्स येतात आणि त्यावेळेस आपल्याला इलेक्शनच्या दृष्टीने ते बघावं लागेल, कोण विनिंग कॅन्डिडेट आहे, इलेक्टिव्ह मेरिट कोणाकडे जास्त चांगलं आहे. तर ह्या त्रिकुटामुळे संजय महाडिकची पोझिशन प्रचंड स्ट्रॉंग आहे. शेवटचा आणि 11वा मतदारसंघ हातकणंगले. मागच्या वेळेस धैर्यशील माने शिवसेनेचे तिथून निवडून आले होते आणि त्यावेळेस जवळपास 1 लाखाच्या मताधिक्याने त्यांनी राजू शेट्टींचा पराभव केला होता. मला वाटतं स्वराज पार्टी, बरोबर तानाजी माऊली? बरोबर आहे. तर यावेळेसही परत रिंगणामध्ये शिवसेनेतर्फे धैर्यशील माने आहेत आणि स्वराज पार्टीतर्फे राजू शेट्टी उभे आहेत. 71% एवढं मतदान मागच्या वेळेस झालेलं आणि 62% एवढं मतदान ह्यावेळेस. कोणाचं पारडं जड होतं तानाजी माऊली त्या हातकणंगलेमध्ये? नाही, आता यावेळेस तर तुम्हाला महायुतीचे जे उमेदवार आहेत धैर्यशील माने हे सपतील 3ऱ्या नंबरवर गेलेले आहेत, लक्षात ठेवा. बापरे. तिथं म्हणजे राजू शेट्टी वर्सेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जे उमेदवार आहेत, सत्यजित पाटील, बरोबर आहे ना शिरीष माऊली? बरं. यांच्यामध्येच लढाई आहे आणि तिथं मग शेवटी राजू शेट्टींचं असणार त्या ऊस बेल्ट कारखान्यातील काम आणि जनसामान्य आणि त्यांचे जे आहे ते पूर्ण लोकसहभागातून, म्हणजे खर्च सुद्धा लोकसहभागातून आहे आणि त्यांना घर गाडी सुद्धा लोक स्वतःच्या स्वखर्चातून देतात. त्यांच्या काही रुपयाची सुद्धा मालमत्ता नाहीये. तर असा लढवय्या माणूस आणि मग त्या मतदारसंघामध्ये आमच्यासाठी म्हणजे असं आहे की राजू शेट्टी निवडून आले तरी आमचेच आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले तरी आमचेच. त्याच्यामुळं त्या हातकणंगले मतदारसंघामध्ये आम्ही फार बिनधास्त आहोत. पण मग एवढं सगळं जर चित्र होतं तर राजू शेट्टींना का बरं उमेदवारी नाही दिली उद्धव ठाकरे गटाने? राजू शेट्टींचा आग्रह काय होता की थोडंफार आता काही गोष्टी म्हणजे आता काय आता त्याला म्हणजे पार्टी लाईन सोडून जर बोलायच्या म्हणल्या तर थोडंफार काही जे सल्लागार मंडळी असतात समजा उद्धव ठाकरे गटांची, तर मागं सुद्धा छत्रपती संभाजीराजांना राज्यसभेवर घ्यायचं होतं. त्यावेळेस त्यांची ती आठ होती की त्यांनी म्हणजे प्रवेश करावा गटा वगैरे. तर काही गोष्टी इग्नोर करायला पाहिजेत. तर तसं त्यांनी राजू शेट्टीच्या बाबतीमध्ये मशालीवरच लढलं पाहिजे असं म्हणणं उद्धव ठाकरे गटाचं. मी एक उद्धव ठाकरे गटाचा शिवसैनिक जरी असलो किंवा समर्थक असलो तरी मला ते मान्य नाहीये. त्यांनी ओपनपणे राजू शेट्टींना एक लढवय्या माणूस आहे, शेतकरी आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तो सतत म्हणजे संसदेत प्रश्न विचारतो आणि तशा जाणकार माणसांना संसदेमध्ये खास गरज आहे. म्हणून म्हणजे त्यांना म्हणजे पाठिंबा द्यायला पाहिजे होता उद्धव ठाकरे गटाने. असं त्यांना म्हणजे म्हणायला नव्हतं पाहिजे की त्यांनी मशालीच्या चिन्हावर लढावं, असं माझं व्यक्तिगत मत आहे. म्हणजे जसं परभणीतून जानकर साहेबांना जे ते शेट्टी ही त्यांचं जे चिन्ह आहे ते ठेवून त्यांना लढवायला लावलं आणि भारतीय जनता पार्टीने आणि महायुतीने खेळी खेळी तसा प्रकार इथे करायला हवा होता. पण शिरीष माऊली, तानाजी माऊली म्हणतात की भारतीय जनता पार्टीचा जो उमेदवार तो डायरेक्ट 3ऱ्या नंबरवरती, शिवसेनेचा उमेदवार आहे, शिंदे गटाचा उमेदवार, सॉरी महायुतीचा जो उमेदवार आहे तो डायरेक्ट 3ऱ्या नंबरवरती जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही सहमत आहात? एक आणखीन एक कंगोरा त्याला हा आहे की बच्चू कडू जे आहेत ते पण माझ्या मते राजू शेट्टींना पाठिंबा आहे बच्चू कडूंचा, करेक्ट? बरोबर. बरोबर. आणि काय आहे की राजू शेट्टींचं काम खूप चांगलं आहे तिकडे. म्हणजे मागच्या वेळेस धैर्यशील माने जरी निवडून आले
खरे राजू शेट्टीचा पराभव लोकांना जिव्हारी लागला होता, धैर्यशील माने निवडून आलेले असतानाही. आता माऊली 1 मला लाखापर्यंत 96 हजारापर्यंत होतं ते गणित. हो, 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 हो. पण आता जे उमेदवार आहेत सत्यजित पाटील काका आहे. आता राजू शेट्टी जैन समाजाचे आहेत आणि सत्यजित पाटीलही जैन समाजाचेच आहेत. तर आता त्यांचं आपल्याला माहित नाही मतविभागणीचा विषय काय आहे. तिथलं मला समाजागणित किंवा काय ते माहित नाही विषय. परंतु मला असं वाटतं की राजू शेट्टी ला जास्त एज असेल तिथे दोघांपेक्षाही. म्हणजे फाईट खरी राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांच्यातच राहील आणि सत्यजित पाटील हे तिसऱ्या नंबरवर असतील असं वाटतं मला. तर मित्रांनो, ही होती आपल्या या तिसऱ्या चरणामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या 11 मतदारसंघांबाबत एक केलेली विस्तृत चर्चा. पण ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे जे दिसून येतंय की मतदानाचा टक्का जरी घसरला तरी जे आधीचे जे कन्सिडरेशन्स होते की घसरलेल्या टक्क्याचा जो आहे तो सत्ताधारी पक्षाला फायदा होतो आणि दुसऱ्याला त्याचं नुकसान होतं. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पुढच्या सरत्या काळामध्ये ज्या आहेत ह्या गोष्टींना काही तेवढं महत्त्व राहिलेलं असं जाणवत नाहीये. हे पण तसंच झालं की जसं आधी जे म्हणलं जायचं की बाबा लोकसभेमध्ये जो काही पायंडा दिसतो, जो काही निवडणुकीचा जो कल असतो त्यावरूनच विधानसभा याचाही कल ठरतो. या गोष्टी आता ज्या त्या नामशेष होत आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ही पण गोष्ट नामशेष झाली. असं असलं तरी हा एक खरंच हा एक फार मोठा मुद्दा आहे की सुशिक्षित लोक म्हणा किंवा बाकीचे जे लोक आहेत मतदानाच्या बाबतीत असलेली उदासीनता. ही उदासीनता जी आहे मित्रांनो ती कुठेतरी नक्कीच ह्याला आळा घालणं गरजेचं आहे आणि कुठली तरी अशी एक व्यवस्था किंवा एक सिस्टीम अशी डेव्हलप झाली पाहिजे की जेणेकरून मतदान करणं हे अनिवार्य केलं गेलं पाहिजे. मग त्याच्यासाठी कुठले निर्बंध म्हणा किंवा कुठली तरी मतदान केल्या बाबतीतला कुठला तरी प्रूफ किंवा त्याच्याशी रिलेटेड गोष्टी असं काहीतरी नक्कीच झालं पाहिजे. कारण की मतदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ह्यावरून आपण जे पुढच्या 5 वर्षासाठी आपला देश कोण सांभाळणार आहे, कसा सांभाळणार आहे, त्याला एक आपल्यातर्फे एक संमती देत असतो. त्यामुळं आपल्या या पॅनलतर्फे सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की अजून पुढचे जे चरण आहेत तिथे नक्की अवश्य सगळे उत्साहाने आणि उत्स्फूर्ततेने मतदान करा आणि या महापर्वाचं जे यश आहे, जे सक्सेस आहे ते सगळ्या सामान्य मतदारांच्याच हातात आहे. आजचा हा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? नक्की हा व्हिडिओ पाहून लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रिप्शनची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. शिरीष माऊली, तानाजी माऊली एवढं व्यवस्थिशीर आपण चर्चा केली आणि प्रत्येक 11 मतदारसंघावरती आपण मुद्दे मांडले त्याबद्दल तुमचे दोघांचे धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. Thanks for watching the video. Please press like and comment on this video. Subscribe to our channel Desi Indian Facts. Don't forget to press bell icon to get our upcoming video notifications. Desi Indian Facts. Present, Future and Past by Nitin.